तर शेतकरी बांधवांनो, खूप सारे शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये विचारणा केली होती की पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजी म्हणजे पीव्ही पॉवर चा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप नेमकं कसा आहे, तो पाणी कसा मारतो, मोबाईल वरती ऑपरेट होतो का, त्याची सर्व्हिस वगैरे कशी आहे, किंवा स्ट्रक्चर वगैरे त्याचं कसं आहे, त्याचा कंट्रोलर कोणचा आहे, त्याची मोटर कोणची आहे, त्याचे पॅनल पॉवर कुठल्या कंपनीचे आहेत, अशी जी माहिती आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. आणि त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज खरं खास बनवायचा आज आपण प्रयत्न केलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला सोलर संबंधित जर कुठल्याही प्रकारचा जर फॉल्ट वगैरे येत असेल किंवा सोलर संबंधित जर तुम्हाला कुठलीही प्रकारची जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि जे सोलरला जे फॉल्ट येत असतात जसे की ड्राय रन करणं असेल, ओव्हर करणं असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, किंवा मोबाईलवर सोलर पंप मोबाईलवर ऑपरेट कसा करायचा, ऑन ऑफ कसा करायचा, हे जे प्रश्न आहे ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ त्याचे बनवलेले आहेत, ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि ते जर कळले नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजी हा जो सोलर पंप आहे जर तुम्हाला जर घ्यायचा जर असेल तर त्याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजी हा जो सोलर पंप आहे, हा सोलर पंप त्याच्यामध्ये रोटोसोल कंपनीचा त्याच्यामध्ये कंट्रोलर येतो आणि रोटोसोल त्याची मोटर आहे ती सुद्धा त्या कंपनीची येते. आता जर रोटोसोल कंपनी जर तुम्हाला जर माहिती जर असेल किंवा ही जी कंपनी आहे तुम्हाला ही खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सिलेक्ट याच्या आधी सुद्धा केलेली आहे. तुम्ही जर तुम्ही जर रोटोसोल कंपनी जर माहिती असेल त्याचं स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला सेम त्याच कंपनीचं सारखंच तुम्हाला भेटणार आहे. स्ट्रक्चर वगैरे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डिफरन्स वगैरे नसणार आहे. आणि कंट्रोलर मोटर वगैरे सारखं सेम त्याच कंपनीचं तुम्हाला रोटोसोल कंपनीचीच भेटणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर रोटोसोल जर मोटर जर माहिती जर असेल तर ती खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सिलेक्ट केली आहे. तर याच्यामध्ये आता प्रश्न पडतो की हा जो सोलर पंप आहे हा सोलर पंप पाणी वगैरे चांगला मारतो का. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर विचार जर केला तर सर्वच कंपन्या ह्या चांगल्या असतात, पंप पाणी वगैरे चांगले देतात, पण थोड्याफार प्रमाणात काही 10-5% इकडे तिकडं कंपनीच्या जे मोटर मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या याच्यामध्ये थोडंफार 10-5% इकडे तिकडे होऊ शकतं. परंतु हा पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजीचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये रोटोसोल कंपनीचा त्याच्यामध्ये कंट्रोलर असतो आणि मोटर असते. तर हा जो पंप आहे हा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पाणी चालतं. खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी आपल्याकडे सिलेक्ट केलेला आहे. तर आणखीन कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फॉल्ट वगैरे कुठे आलेला नाही आणखीन. तर पाणी वगैरे चांगला मारतो. आता हेडनुसार तुम्हाला पाणी तिथे भेटत असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला योग्य हेड तिथे निवडणं खूप त्याच्यामध्ये आवश्यक असतं. कारण तुम्ही जर चुकीचं जर हेड जर निवडलं तर तुम्हाला तिथे पाणी चुकीचं तुम्हाला भेटणार आहे, कमी पाणी तिथे तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य हेड कोणतं निवडावं याच्यावरती सुद्धा आपण ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले आहे, ते तिथे जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हा जो याच्यामध्ये रोटोसोल जे पंप आहे तो पंपाची ढगाळ वातावरण सुद्धा पाणी वगैरे त्याच्यामध्ये चालतं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही जर याचा विचार जर केला तर स्ट्रक्चर वगैरे जर विचार जर केला तर रोटोसोल कंपनीचं जसं स्ट्रक्चर असतं तसंच असतं. रोटोसोल कंपनीचं स्ट्रक्चर वगैरे एकदम चांगलं मजबूत आहे. वाऱ्या वावदाना असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं जर आलं तर स्ट्रक्चर वगैरे चांगलं तिथे मजबूत आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरला वगैरे नाव ठेवण्याची हे नाहीये. तिथं बॉक्स टाईप स्ट्रक्चर असतं. जर तुम्हाला जर कुठं वारा वगैरे जर आला तर तुम्हाला जर प्लॅटा ते स्ट्रक्चर वगैरे जर 0 डिग्रीवर जर करत असेल तर समांतर जर करायचं जर असेल तर तुम्ही तिथे करू शकता. त्याच्यामुळे तुमचे जे प्लॅट आहेत किंवा तुमच्या सोलरला आहे कुठल्याही प्रकारचा धोका तिथे होणार नाही. आणि जर मोबाईलचं जर मोबाईलवरती ऑन ऑफ होतो का, आता मोबाईलवरती ऑन ऑफ होतो का याच्यावरती आपण जे आहे ते खूप साऱ्या शेतकऱ्याला विचारलं तर काही शेतकरी म्हणतात की सोलर हा जो रोटोसोल कंपनीचा किंवा रोटोसोल जे कंट्रोल आहे तो ऑन ऑफ होत नाही, मोबाईलवरती ऑपरेट होत नाही. तर काही शेतकरी म्हणले तर होतो. आता जुना जर कंट्रोलर जर असेल तर तिथे शक्यतो तिथे मोबाईलवरती ऑपरेट नसन होत. आणि जे नवीन येणारे जे आहेत कंट्रोलर त्याच्यामध्ये ते काही त्याच्यामध्ये मोबाईल ऑपरेट होऊ शकतो. कारण आपल्याला त्याच्यामध्ये मोबाईलवरती ऑपरेट होतो की नाही याच्यामध्ये काही आपल्याला एवढी माहिती नाही. आपल्याकडे तो सोलर पंप नाही आणि जे काही शेतकऱ्यांनी सांगितलं तर काही चालू होतो म्हणतात तर काही नाही होत म्हणतील. तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर वगैरे त्याचं चांगलं आहे, पाणी वगैरे चांगला मारतो. आणि सर्व्हिसचा जर विचार जर केला तर आता पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजी याची जी सर्व्हिस आहे आता तिची सर्व्हिस वगैरे जर आपल्याला
आपल्या भागात वगैरे त्याची काही आणखी फिटिंग वगैरे केलेली नाही, आता वेगवेगळ्या तुमच्या भागानुसार त्याची वेगवेगळी सर्व्हिस तिथे असू शकते. जो एखादा जर कॉन्ट्रॅक्टर जर चांगला त्याचा चांगला जर असेल किंवा अपडेट असेल, चांगला कस्टमर असेल, काम करणार असेल, तर त्या भागामध्ये त्याची सर्व्हिस वगैरे चांगली भेटू शकते. आता ज्या त्या भागानुसार त्याची सर्व्हिस वेगवेगळी असते. आता जर त्या पॅनलचा जर विचार जर केला तर त्या पीव्ही पॉवरच्या ज्या प्लेट आहेत त्या पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजीच्या त्याच्या सोलर प्लेट तुम्हाला भेटत असतात. आता सध्या त्याच्यामध्ये मोनोक्रिस्टलाइनच्या तिथे सोलर प्लेट तुम्हाला तिथे दिले जात असतात. म्हणजे तिथे तुम्हाला 530 वॅटच्या 530 किंवा 35 वॅटच्या तिथे तुम्हाला प्लेटाचं वॅट तिथे तुम्हाला तिथे भेटणार आहेत. आता प्रश्न पडला असेल की हा सोलर पंप आपण सिलेक्ट करावा की नाही करावा. तर शेतकरी बांधवांनो, हा जो सोलर पंप आहे तुम्हाला जर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. पाणी वगैरे चांगला वगैरे मारतो, स्ट्रक्चर वगैरे सुद्धा ते चांगला आहे. आता सर्व्हिसचा जर विचार केला तर सर्व्हिस खूप महत्त्वाची असते. जर तुमच्या भागामध्ये जर सर्व्हिस जर चांगली जर असेल तर तुम्ही हा पंप सिलेक्ट वगैरे करू शकता आणि पाणी वगैरे चांगला मारतो. तर अशा पद्धतीने ही जी पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजी आहे, ह्या पीव्ही पॉवर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हा जो पंप आहे, अशा पद्धतीने त्याची आपण थोडक्यात तिथे माहिती बघितलेली आहे. आता हा जो पंप आहे त्या पंपाला वगैरे कुठलीही सेटिंग वगैरे करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे बटन वगैरे नाही येत. जर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा जर फॉल्ट वगैरे जर आला तर तुम्हाला जे टेक्निशियन आहेत त्या टेक्निशियनला किंवा कंपनीचे जे माणसं आहेत त्या माणसाकडे तुम्हाला ते पंप आहे किंवा तो कंट्रोलर आहे, तो कंट्रोलर तिथे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ते सेटिंग वगैरे करून तिथे देणार आहे. जर आपल्याला जर सेटिंग जर करायची असेल तर तिथे कुठल्याही प्रकारचे आपल्याला बटन तिथे दिसणार नाही, फक्त एकच बटन आहे त्याला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी. जर तुमचा सोलर पंप वगैरे खराब जर झाला किंवा तुमचा जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर वगैरे खराब जर झाला तर आपण प्रायव्हेट मध्ये किंवा तुम्हाला स्वतः किंवा जर एखादा जर तुमच्या ओळखी जर असेल तो सोलर पंप वगैरे नीट करतो किंवा आमच्या सारख्याकडे काही जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही सेटिंग करायची असेल तर ती आपण तिथे करू शकत नाही, कारण त्याला बटन वगैरे नाही. तर त्याच्याकडे स्पेशली एक रिमोट असतो, त्यांच्याच इंजिनियरकडे त्याचा ऍक्सेस दिलेला असतो. त्याच्यामुळे जर तुमचा कंट्रोल आणि खराबी फक्त आपल्या जे रोटोसोलचे आहेत पंप किंवा रोटोसोलचे जे हे आहेत कंट्रोलर, ते फक्त कंट्रोलर मध्ये शक्यतो ते काही बिघड होती, कसे ड्राय रन असेल किंवा आणखीन कुठले ओव्हर करंट असेल, असे जे फॉल्ट आहेत ते फॉल्ट तिथे येतात शक्यतो. आणि ते जर तुम्हाला जर दूर करायचे असेल तर तुम्हाला टेक्निशियनला तिथे बोलावं लागत असतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचं तिथे ऑप्शन नसतं तिथे एडिट वगैरे करायला, तिथे सेटिंग मध्ये जाण्यासाठी. त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला जर पंप घ्यायचा जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जी माहिती आहे ते माहिती आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. पंप वगैरे चांगला आहे, पाणी वगैरे देतो चांगला, मोबाईलवर ऑपरेट होतो की नाही त्याचे संभ्रमात आहे. काही म्हणतात चालतो, काही म्हणतात नाही चालत. तर जर तुम्हाला जर पाणी वगैरे जर चांगला मारायचं असेल तर हा 100% तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही संभ्रमात न राहता सिलेक्ट करू शकता. सर्व्हिस फक्त तुम्ही सर्व्हिस बघा तुमच्या भागामध्ये सर्व्हिस आहे की नाही. जर सर्व्हिस चांगली जर असेल तर 100% तुम्ही या पंपाचा तुम्ही विचार करू शकता. तर आपण जे व्हिडिओ बनवला आहे ते कुठल्याही प्रकारचा कंपनीचा प्रचार किंवा अपप्रचार करण्याचा ध्येय नसून तर शेतकऱ्याला योग्य ती माहिती आपल्या पर्यंत पोहोचावी हा आपण या व्हिडिओचा त्याच्यामध्ये उद्देश असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं तर हा कंपनीचा प्रचार वगैरे करतो तर तसं काही नाही. आपण खूप सारे कंपनी सुद्धा कॉल येतात आमच्या कंपनीचा प्रचार वगैरे करा, पण आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याला फसवणूक वगैरे करायची नाही. जे रिअल आहे ते सांगायचा आपण प्रयत्न करत असतो. तर व्हिडिओ मधली माहिती जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.